हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवलेली आहे चमचमीत डाळ खिचडी, जी खायला खूपच सुंदर लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य म्हणून पहिले 1 वाटी मूग डाळ घ्यायची आहे आणि 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. ते आपल्याला 3 पाण्यातून धुवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्यायचं आहे. इथे एका साईडला मी कुकर तापत ठेवलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी पटकन तेल घालून घेते. तेल हे आपल्याला अंदाजानुसारच घ्यायचं आहे. आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला राई, जिरं आणि कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा वरून टाकून घ्यायचं आहे. आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, की जेणेकरून ते तेलामध्ये व्यवस्थित परतलं जाईल. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आपल्याला ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हळद ही सगळ्या कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे जे काही मिश्रण आहे त्याला सगळ्याला व्यवस्थित लागली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण चवीपुरता मीठ टाकणार आहोत. आणि आपल्याला पुन्हा हलवून घ्यायचं आहे इकडे. त्यानंतर आपण जे तांदूळ आणि डाळ भिजत ठेवलेली होती, 15 मिनिटं भिजत ठेवायची. ती डाळ आणि तांदूळ आपण त्या कुकरमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ असल्यामुळे आपल्याला 4 वाटी पाणी टाकावं लागणार आहे. आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला ते थोडंसं उकळून घ्यायचं आहे. इथे मी ग्रीन शेपचा पर्लचा कुकर यूज करत आहे, जो स्टेनलेस स्टीलचा कुकर आहे. आणि हा जो कुकर आहे तो 3 लिटरचा कुकर आहे. हा आपल्याला गॅसवर पण होतो आणि इंडक्शनवर पण होतो यूज. आता ना इथे मस्तपैकी उकळी आलेली आहे. तर आता आपण पटकन कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया. सो इथे माझ्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. सो कुकरचं झाकण आपल्याला कुकर थंड झाल्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासानंतरच ओपन करायचं आहे. तो इथे माझा भात रेडी झालेला आहे, दाल खिचडी. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण एकदम घट्ट राईस दाल खिचडीचा नसतो त्यामुळे. आणि वरून गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता मी तडक्याची तयारी एका साईडला करते. सो तडक्यासाठी ना पहिले तडक्याचं भांडं मी तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेते. आणि त्याच्यानंतर राई, जिरं आणि कसुरी मेथी टाकते. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकायची. आणि हा जो तडका आहे तो आपल्याला भातावर टाकायचा आहे.